संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपूरपर्यंत 21 दिवसांचा पायी प्रवास करून पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचते। काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे, आजच्या पिढीपर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे। हा संपूर्ण सिरीज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनगाथेवर आधारित आहे। हा त्याचा पहिला भाग आहे। आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदीकिनारी वसलेले एक छोटस गाव आहे। याच आळंदीमध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका बंद खोलीमध्ये बसून जिवंत समाधी घेतली। ज्या खोलीमध्ये त्यांनी ही समाधी घेतली त्याच्या आजूबाजूला एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं। हेच आजचं संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे। विठ्ठलपंत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, रुक्मिणीबाई या त्यांच्या माता। या जोडप्यांना एकूण 4 मुलं झाली। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई। पुढे देवदर्शनाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे विठ्ठलपंतांनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी या संसाराला कंटाळून संन्यास घेतला आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या रुक्मिणीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नीवर आली। परिस्थिती वाईट होती आणि रुक्मिणीबाई यांना होणाऱ्या त्रासाला बघून विठ्ठलपंतांनी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी घेतलेला संन्यास त्यागून परत संसारामध्ये प्रवेश केला। हा एक धाडसी निर्णय होता, परंतु त्यावेळेच्या ब्राह्मण समाजाला हा निर्णय पटणारा नव्हता। त्यामुळे समकालीन ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकला आणि त्यांचा छळ सुरू केला। संत ज्ञानेश्वरांनी या बहिष्काराला दुर्लक्षित करून स्वतःला वेदांच्या अभ्यासामध्ये झोकून दिलं। एकदा असेच पैठणमध्ये प्रवास करीत असताना काही पंडितांनी संत ज्ञानेश्वरींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना चिडवण्यासाठी एखाद्या प्राण्याच्या मुखातून संस्कृत वदवण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी चक्क एका रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी वदवली। हा वयाच्या 16व्या आणि 17व्या वर्षी केलेला मोठा मिराकल होता।